तुम्ही विश्वास व्यक्त करताय, पण ग्राउंड रिॲलिटी ज्या असतात त्या तपासत राहणं, त्याची पडताळणी करणं हे खूप जास्त गरजेचं असतं. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं काय वाटतं? ग्राउंड रिॲलिटी जर तुम्ही बघितली तर लोकांना दिसताना भारतीय जनता पक्ष असेल किंवा बाकीचे कुठे इतर पक्ष असतील, ते मोठ्या-मोठ्या मार्केटिंग जाहिराती करून ते दाखवतात निश्चित. पण ग्राउंड रिॲलिटी आम्ही ज्यावेळेस लोकांमध्ये जातो, लोकं आज त्रस्त आहेत. ह्या प्रशासनाला किंवा आम्हाला दैनंदिन जीवनात जो त्रास होतोय, त्याला त्रस्त आहेत. आणि ह्याच्यातून आम्हाला एक चांगला एक ऑप्शन पाहिजे, एक पर्याय हवा आहे. आणि काँग्रेस पर्याय हा का? कारण की काँग्रेस पक्षाने चा इतिहास आहे की काँग्रेस पक्षाने या शहराला काय दिलेलं आहे, तर आजपर्यंत जे आपण पाणी पितोय, ते पवना धरण असेल किंवा इतर धरणं असतील, हे काँग्रेस पक्षाने दिलेली आहे. वायसीएम सारख्या रुग्णालयामध्ये अनेक आपल्या इथले नागरिक, जिल्ह्यातलेच नव्हे तर महाराष्ट्रामधले अनेक नागरिक या ठिकाणी उपचार घेतात. ते काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून निर्माण झालेले आहे. आपल्या इथली जी औद्योगिक नगरी होती, ती निर्माण करण्याचं मेन कारण जी कामगार नगरी बसली, ते निर्माण करण्याचं काम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. आणि ही उद्योग नगरीची ओळख ही उद्योग नगरी राहावी आणि त्याच्या माध्यमातून जो कामगार वर्ग आहे, तो त्या कामगार वर्गाला या ठिकाणी शांत समाधानी आयुष्य जगता यावं, यासाठी काँग्रेस पक्षाने नेहमी प्रयत्न केलेला आहे. आणि हाच प्रयत्न दिसलेला देखील आहे आणि लोकांच्याही मनात कुठेतरी काँग्रेस आहे.